आंब्यावरील सगळ्यात मोठा धोका जे निर्माण झालेला आहे ते आहे खोडकिडीचा, म्हणजेच काय तर स्टेम बोरर. आणि या स्टेम बोररने काय होत आहे की जवळपास 40-40% शेतामधील बागेतील झाड हे वाढत चाललेले आहे, खराब होत चाललेले आहे. मग या स्टेम बोररचा, या खोडकिड्याचा कशा प्रकारे नायनाट करायचा, तर चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. मंडळी, अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करणे विसरू नका. तर मंडळी, जे खोडकिडा आहे म्हणजे स्टेम बोरर आहे, हे सगळ्यात पहिले आपल्याला जाणून घ्यायला लागेल की कशा प्रकारे अटॅक करत असतो. साधारणतः सालीच्या खाली किंवा जे आपलं खोड असते त्याच्यामध्ये छिद्र पाडून हे काय करते की त्या अन्नद्रव्याचा जे पुरवठा असते आपल्या झाडामधला हे पूर्णतः खंडित करून टाकते. त्यामुळे काय होते की झाड वाढण्यास सुरुवात होऊन जाते, वाढण्यास सुरुवात होऊन जाते. मग त्यामुळे आपल्याला काय होते की बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले झाड दिसण्यास सुरुवात होते. मग आता अशा परिस्थितीमध्ये काय करणे अपेक्षित आहे, तर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आहे आपल्या बागेमध्ये स्वच्छता राखणे खूप आवश्यक आहे. जे पुंजाणे असेल, जे काडी कचरा असणे त्याची विल्हेवाट लावणे सगळ्यात आवश्यक आहे. मग हे झाल्यानंतर सद्यस्थितीमध्ये म्हणजेच काय तर जून आणि जुलैमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ते म्हणजे काय तर आपल्याला आपल्या शेतामध्ये लाईट ट्रॅप्स लावायचे. मग लाईट ट्रॅप्स का लावायचे, कारण की याचे भुंगे जे असतात हे या लाईट्सकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या लाईट्सकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला खाली टोपलं ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये रॉकेल टाकायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार की ज्यावेळेस भुंगे त्या लाईटकडे अट्रॅक्ट होणार आणि पाण्यात पडणार आणि तिथंच त्यांचा नायनाट होणार. तर अशा प्रकारे सुद्धा आपण स्टेम बोररचा एका चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावू शकतो, याच्यापासून आपण सुटका पकडू शकतो. परंतु आता हेच फक्त आणि फक्त केल्याने आपल्यावर जे स्टेम बोरर आहे याचा इलाज होणार नाही. तर दुसरा इलाज कोणता आहे तर जैविक इलाज आहे. मग जैविकमध्ये आपल्याला काय करता येते तर सर्वात पहिले काय करायचं, मेटॅरायझियम एन्सोपिली नावाची जी बुरशी आहे हे आपल्याला घ्यायची आहे. 50 ml 10 लिटर पाण्यामध्ये घ्यायची आणि हिच्यात काय करायचं की जे आपल्या खोडाला छिद्र पडलेलं आहे त्या छिद्रामध्ये आपल्याला हिचा मारा करायचा आहे, हे सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर छिद्र घट्ट आपल्याला बंद करायचं आहे. हे सुद्धा आपण जैविक इलाजामध्ये करू शकतो. त्यानंतर काय करू शकतो की जे पेट्रोल आहे, रॉकेल आहे, हे सुद्धा आपण जसं आपण एन्सोपिली घेतली आणि त्या छिद्रामध्ये टाकला आणि त्यानंतर छिद्र घट्ट काय ना आपण आपल्या मातीच्या लेपानं बंद केलं, त्याच प्रकारे रॉकेल जे आहे हे सुद्धा आपण त्या छिद्रामध्ये टाकू शकतो आणि जे छिद्र आहे हे घट्ट आपल्या जे आपलं माती आहे यानं सुद्धा बंद करू शकतो. मग यानंतर जरी आपल्या इलाज आपला होऊन सुद्धा जर स्टेम बोरर कंट्रोल होत नसेल तर त्यानंतर आपल्याला ओढायचं आहे 10 ml आपल्याला क्लोरोपायरिफॉस घ्यायचं आणि त्याच्यानंतर 50 ml आपल्याला घ्यायचं आहे रॉकेल घ्यायचं आहे. या दोघांचं मिश्रण करून सुद्धा आपल्याला त्या छिद्रामध्ये हे जे द्रावण तयार झालेलं आहे आपलं रॉकेल आणि क्लोरोपायरिफॉसचं याचा आपल्याला शिडकाव करायचा आहे आणि पुन्हा मातीच्या साहाय्याने हे छिद्र घट्ट बंद करायचं आहे. हे सगळं जे आपण करत आहोत हे कशासाठी करत आहोत, कारण की जे स्टेम बोरर आहे हे आतमध्ये लपलेलं राहते. कोणतीही फवारणी करून आपल्याला आतमध्ये तितका शिरकाव होत नाही. त्यामुळे इंजेक्शनच्या साहाय्याने असेल, सिरिंजच्या साहाय्याने असेल, यांच्या साहाय्याने आपल्याला काय करणं आहे, या छिद्रापर्यंत आपल्याला या रॉकेलचा असेल, क्लोरोपायरिफॉसचा असेल याचा मारा करणं आहे आणि आपल्याला स्टेम बोररपासून सुटका करणे आहे. मग हे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला बोर्डो पेस्ट लावणे सुद्धा न विसरता तिन्ही सीझनमध्ये आपल्याला लावणे आहे, जेणेकरून पुढच्या सीझनमध्ये जे स्टेम बोररचा अटॅक होणार आहे ते सुद्धा आपण कुठंतरी कंट्रोल करू शकतो. तर मंडळी, व्हिडिओ आपण अगदी छोटा ठेवूया, कारण की आपल्याला जास्तीत जास्त माहिती कमीत कमी टाईममध्ये देण्याचा आपला प्रयत्न असतो. अशाच अनेक व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.